आपण बघणार आहोत झटपट असा तयार होणारा टोमॅटो चिली राईस। त्यासाठी आपण सर्वप्रथम 3 ते 4 मीडियम साइजचे टोमॅटो कापून घेणार आहोत। टोमॅटो कापून झाल्यानंतर त्याच्यात आपण 3 ते 4 काश्मीरी लाल मिरची ॲड करून पाणी टाकून टोमॅटो व्यवस्थित असे बॉईल करून घेणार आहोत। आपले टोमॅटो आपण बॉईल करायला ठेवून दिलेले आहे। टोमॅटो बॉईल होईल तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या साइडला गॅसवर एक पातेलं ठेवून पाणी उकळत ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपला राईस बॉईल करून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये आपण एक तेजपान, अर्धा चमचा मीठ, तेल आणि थोडासा लिंबाचा रस टाकलेला आहे। पाण्याला उकळी येताच आपण त्याच्यामध्ये स्वच्छ असे धुवून आपले तांदूळ टाकून देणार आहोत। एक 80 ते 90% आपल्याला आपले तांदूळ बॉईल करून घ्यायचे आहेत। तांदूळ बॉईल होईल तोपर्यंत आपण आपले उकळलेले टोमॅटो घेऊन त्याच्यावरचे सालटे रिमूव्ह करून घेणार आहोत। त्यानंतर एक मिक्सरचं ग्राइंडर घेऊन आपण आपले सालटे काढलेले टोमॅटो त्याच्यात टाकणार आहोत आणि मिरची देखील त्याच्यात टाकणार आहोत। त्याच्यानंतर लसूण आणि अद्रक टाकून व्यवस्थित असं ग्राइंड करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे। एका साइडला आपले तांदूळ देखील शिजत आलेले आहेत। शिजलेले तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहे पाण्यातून आणि स्प्रेड करून एका जाळीमध्ये पाणी त्याच्यामधलं पाणी व्यवस्थित रिमूव्ह होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे। राईस बनवण्यासाठी मी एक कांदा कापून घेतलेला आहे। गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण टाकणार आहे थोडंसं तेल, त्यानंतर जिरे, मोहरी, त्याच्यानंतर आपला कापलेला तो कांदा। कांद्याला परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा परतून झाल्यावर आपल्याला आपले टोमॅटो आणि मिरचीची पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यात थोडी धनेपूड, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून वरतून कोथिंबीर टाकून ॲड करून घेतली आहे आणि व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। आपला मसाला हा परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात आपले उकळलेले तांदूळ टाकणार आहोत आणि मस्त असं एकजीव करून घेणार आहोत। हे बघू शकतात तुम्ही मस्त असे आपले तांदूळ एकजीव झालेले आहेत। 4 ते 5 मिनिटासाठी त्याच्यावरती आपण झाकण ठेवून त्याला वाफून घेऊ आणि वरतून 1 चमचा साजूक तूप घालून आपल्याला मस्त असं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपला राईस हा रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकतात मस्त असा आपला टोमॅटो राईस तयार झालेला आहे। अशाच प्रकारच्या रेसिपीज बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा।